ठाकरे सेनेचे निवडून आलेले नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत अशी माहिती मंत्री उदय सामंतांनी दिलेली आहे। भविष्यात ते भाजप किंवा शिवसेनेसोबत आले तर त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही। विकासासाठी सोबत येणाऱ्यांना महायुतीमध्ये सन्मानाची नेहमीच वागणूक मिळेल असं वक्तव्य सुद्धा उदय सामंत यांनी केलेलं आहे। अनेक युनिटीचे निवडून आलेले नगरसेवक हे पालकमंत्री म्हणून विकासासाठी माझ्या संपर्कामध्ये आहे। मी त्यांना सांगितलं की ते जर माझ्याबरोबर आले, माझ्या पक्षाबरोबर आले किंवा भाजपामध्ये आले तर आम्ही त्यांच्यावर काही अन्याय व्हायला देणार नाही। ते वर्षानुवर्ष आमच्या समवेत काम करतात, अशा पद्धतीची वागणूक त्यांना आम्ही देऊ। महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि रासपच्या युतीची घोषणा झालेली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा करण्यात आली। देशाचं संविधान वाचवण्यासाठी काँग्रेससोबत युती केल्याचं वक्तव्य रासपचे नेते महादेव जानकर यांनी केलेलं आहे। या देशाचं संविधान वाचवायचं असेल, या देशातली खरी लोकशाही टिकवायची असेल तर आपण यांच्यावर राहणं योग्य आहे। म्हणून आम्ही निर्णय स्वतःहून घेतला। आम्हाला काँग्रेसनं बोलवलं नव्हतं, आम्ही होऊन स्वतः गेलतो त्यांना। आजही हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी माझ्यात एकीचा गुण आहे की आम्ही नेत्यापेक्षा कार्यकर्ते जास्त आहेत आणि आमची युती तशी 31 मेलाच झालेली आहे। तर राष्ट्रीय समाज पक्ष आणि काँग्रेस आहे। आम्ही महाराष्ट्रभर येणाऱ्या नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, एवढंच नाही तर उद्याची लोकसभा विधानसभा देखील आमचा मानस आहे की आम्ही एकत्र लढावं। कारण देशाची लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला ह्या विचारांना जावं लागेल। राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर साहेब आणि काँग्रेस पक्ष हा महानगरपालिकाच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषदाच्या निवडणुकीत सोबत लढेल अशा पद्धतीने आज आमची उभय पक्षांची आघाडी झालेली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा देत विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। मनसेसोबत आमची युती होणारच नव्हती, तर काँग्रेस वंचितला सोबत घेऊन मुंबईत लढणार आहे असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळो अशी भावना सुद्धा आम्ही व्यक्त करतो। काँग्रेसची पूर्वीपासूनची भावना ही मनसे बरोबर जाण्याची नव्हती, तर शिवसेनेबरोबर आणि शरद पवार साहेबांबरोबर जाण्याची कालही भावना होती, आजही आहे आणि उद्याही राहील। त्यामुळे आम्ही ते दोन भाऊ एकत्र लढतायत म्हणून आमचं काय होईल ते आम्ही बघून घेऊ। आमच्याकडून तो विषय संपलेला आहे। आम्ही मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितला घेऊन लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे तिथे आता काही फार स्कोप आहे असं मला वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।